नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत कडू कारल्याची पण तरीही अजिबात कडू न लागणारी अगदी चविष्ट आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी. कारलं न आवडणारे देखील अगदी मनापासून खातील इतकी सुंदर ही भाजी लागते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला. पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करा. तर सगळ्यात आधी इथे एका कढईमध्ये मी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी छान कडकडीत गरम झालं की मग यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे दोन्हीसुद्धा या पाण्यात छान मिक्स झालं की मग यामध्ये आपल्याला कारलं घालून घ्यायचं आहे. पण त्याआधी कारलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी 2 पांढरी कारली वापरलेली आहेत. तुम्हाला जे कारलं अवेलेबल होईल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल. पण पांढरी कारली खूप चवदार असतात. आता या कारल्याचे आपल्याला पातळ असे गोल काप करून घ्यायचे आहेत. तसेच यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. म्हणजे हे कारलं आपलं अजिबातही कडू लागत नाही. आता या कारल्याचे काप आपल्याला उकळत्या पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला कारलं छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं कारलं शिजतंय तोपर्यंत आपण याचं एक वाटणही करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी मूठभर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तसेच एक आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसूण घेतलेले आहेत. तसेच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागायची आहे. आता या सगळ्याचं आपल्याला पाणी न घालता बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तसेच इथे मी 2 कांदे बारीक चिरून देखील घेतलेले आहेत. आता लगेचच आपण फोडणीची देखील तयारी करून घेऊयात. त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मी 2 पळीभर तेल घेतलेलं आहे. आता तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरीसुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायची. आता यामध्येच आपल्याला 1 चमचाभर जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की मग यामध्ये 7 ते 8 आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात. आता कढीपत्त्याची पानंसुद्धा मस्त अशी तडतडलेली आहेत. मग यामध्ये 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. या भाजीसाठी आपल्याला भरपूर असा कांदा लागणार आहे. आता हा बारीक केलेला कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन रंगावरती छान परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला असेल. आणि हे पहा एकदम मस्त गोल्डन आणि ब्राऊन याचा कलर झालेला आहे. आता यामध्येच आपण जे कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं तेही घालून घेऊयात. आणि आता हे वाटणसुद्धा या कांद्यासोबत आपण मिनिटभर चांगलं परतून घेणार आहोत. ही भाजी करायला खूप सोपी जरी वाटत असली तरीसुद्धा खूपच चवदार आणि मस्त लागते. आता इथे जवळपास 1 मिनिटभर आपल्याला झालेलं आहे हे वाटण परतून. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे काळा मसाला घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही आपल्या घरात जो साठवणीचा मसाला असतो तो वापरू शकता. तसेच चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद देखील घालून घ्यायची आहे. आता यामध्येच 1 चमचा धने पावडर आणि मस्त असा कलर येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आता हे सगळे कोरडे मसाले या वाटणासोबत आपण परत एकदा 1-1.5 मिनिट छान असे परतून घेणार आहोत. आता आपल्या भाजीला छान कलर आलेला आहे आणि त्याला तेल देखील सुटायला लागलेलं आहे. जेव्हा वाटणाच्या किनारीला तेल सुटलेलं दिसायला लागेल तेव्हा आपल्याला यामध्ये कारलं घालून घ्यायचं आहे. आपण कारलं आधीच पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो सगळा पाण्यामध्ये निघून जातो आणि नंतर ते कारलं असं मसाल्यामध्ये परतल्यामुळे ते अजिबातही कडू लागत नाही. तर आता हे पहा आपलं वाटण छानपणे परतून झालेलं आहे आणि एका बाजूला जे आपण कारलं शिजायला ठेवलं होतं ते देखील आता मस्त मऊसर असं शिजलेलं आहे. आता त्यावरचं आपण झाकण काढून झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यातलं पाणी सगळं निथळायचं आणि ते जे कारल्याचे काप आहेत ते या वाटणामध्ये घालून घ्यायचे आहेत.
मी पांढरं कारलं घेतल्यामुळे हळदीचा अगदी मस्त कलर त्या कारल्याला आलेला आहे. आता हे सगळे काप आपण मस्त त्याच्यातलं पाणी निथळून द्यायचं आणि या वाटणामध्ये घालून घेऊयात. आता हे कारल्याचे काप या मसाल्यामध्ये आपण चांगले 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या फोडींना आपला मसाला एकदम छान प्रकारे कोट होतो आणि ते कारल्याचे जे काप आहेत ते खायला खूपच सुंदर लागतात. आता आपले सगळे काप छानपैकी परतून झालेले आहेत. मग यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. चिंच आपल्याला एक वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि चिंच अर्धा तास भिजत ठेवायची आहे. आणि नंतर त्याचा सगळा कोळ काढून घेऊन ते पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये गुळाचा एक मोठा खडा देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे. यामुळे अगदी आंबट गोड अशी चव आपल्या या कारल्याला लागते आणि चिंचामुळे याचा कडवटपणा देखील नाहीसा होतो. आता हे सगळं मिश्रण आपण पुन्हा एकदा छानपैकी हलवून घेऊयात. गूळ घातल्यामुळे आपल्या भाजीला एकदम मस्त असा ग्लेज आलेला आहे. आता गूळ छान मेल्ट होण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा 1 मिनिटभर चांगली वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा कारलं करून तर पहा. मुलं अगदी चाटून पुसून हे सगळी भाजी संपवतील आणि परत कधीही कारल्याला नाही असं म्हणणार नाहीत. आता 1 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूयात. तर आपल्या भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि सगळा गूळ देखील मेल्ट झालेला आहे. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. फक्त एकदा सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि ही भाजी गरमागरम अशी सर्व्ह करायची. काय मग, कशी वाटली आपली आजची रेसिपी? आवडली ना? या भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर केल्यावर तुम्ही विचार करू शकता की ही भाजी किती अफलातून लागणार आहे. मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही एकदा कारलं नक्कीच करून पहा. न खाणारे सुद्धा इतके आवडीने हे कारलं खातील की तुम्ही परत कारल्याची भाजी करण्यासाठीचं टेन्शनच घेणार नाही. चला आता मी हे कारलं मस्त भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करते आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन आणि मस्त झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.